इच्छेप्रमाणे असेल. दोन टीम्स अगदी आपण पाहतोय, पन्हाळा आणि देवगिरी अशा दोन टीम्समध्ये आपण पाहतोय. टॉस पन्हाळा संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिला चेंडू, याचा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. खूप सुंदर वातावरण आहे, म्हणजे अगदी आपण पाहतोय म्हणजे खेळाडूंना जे वातावरण पाहिजे अगदी तसंच वातावरण अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. ना उन्हाचा चटका जाणवतोय, नाही खूप अगदी थंडी वाजते किंवा खूप दमल्यासारखं होईल असं अजिबात नाही. परंतु इथे चेंडू पोहोचला, जाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक. चेहरा थँक्यू. निलेश साबळे आहेत गोलंदाजी मार्कवरती. सागर यादव षटकाराने खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथे चेंडू खूप सुंदर त्या अडवलाय. त्यामुळे कधी धावसंख्या स्थिर असेल ती आता 6 वरती धावला. पहिला चेंडू डॉट निलेश साबळे यांचा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय आणि तिसरा चेंडू परत एकदा गोलंदाजांनी कमबॅक केले आणि तिथे डॉट बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. योगेश आणि सागर ही जोडी आहे. सागर आहे स्ट्राईकला. यावेळेस अगदी उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी पडते की काय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय आणि व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट असं मध्ये हरकत नाही. जबरदस्त झेल, फलंदाज होईल बाद. नाहीये का पन्हाळा तुमच्या टीमकडे अतिरिक्त प्लेअर नाहीये का? आहे ना. एखादी गोष्ट जर नसेल मग काय हरकत नाही, पण असून जर तुम्ही ती पाळत नसेल मग अवघड आहे. इतका सुंदर झेल झालाय, पण त्या खेळाडूचं आम्हाला त्याच्या नावानिशी कौतुक करता आलं हे आमचं बॅड लक. कुणी घेतला कॅच? महेशने झेल घेतलाय. महेशने खूप चांगला झेल घेतलाय आणि महेश असा दोनदा आवाज आला आणि मला मग मराठी चित्रपटातील 3 ऍक्टर आठवले. एक महेश कोठारे, लक्ष्मीकांत बिर्डे आणि अशोक सराफ. आणि मग त्यांचा एक ते लक्षणीय आवाज यायचा ना, महेश महेश, तसा आवाज आला आता महेश या नावाचा. पण चांगला झेल झालाय आज. जेवढे झेल झालेत ना ती सकाळपासून ते अतिशय अप्रतिम आहे. प्रत्येक झेलाचं कौतुक करावा. इतके सुंदर झेल आपल्याला आजच्या सकाळच्या सत्रापासून पहिल्या मॅचमध्ये पण आणि दुसरी मॅच सुरू झाली त्यामध्ये सुद्धा अगदी आपण पाहतोय खूप सुंदर झेल होताना पाहायला मिळाले. यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू पोहोचला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार. चौकार आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी याला आपण पाहिलं. सागर जो बाद झाला, चांगला झेल झाला सागरचा. महेशने झेल घेतला होता पहिल्या षटकात. अगदी आपण पाहतोय इथे निलेशला मिळालेले यश अगदी आपण पाहिलं, पण निलेशवरती आक्रमण सुद्धा होताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल नंतर पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण कधी धावसंख्या जी आहे ती 1/10 धावा. 1/10 षटक क्रमांक पहिले संपलेला आहे. म्हणजे अगदी आपण पाहतो की ज्या टीम्स बनवल्या त्या टीम्स बनवत असताना आपण ज्या अकॅडमी शिकलोय ना तिथं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे शिस्त. आणि आपल्याकडे आयुष्यामध्ये शिस्त होती, अकॅडमीला शिस्त होती, म्हणून अकॅडमीच्या माध्यमातून हजारात नाही तर लाखात विद्यार्थी घडले गेले, शिस्तीमुळे घडले गेले. आणि ही क्रिकेटची स्पर्धा गेली 12 वर्ष, 12वं पर्व आहे. आणि या 12व्या पर्वात अगदी आपण पाहतोय की या 12व्या पर्वात सुद्धा शिस्तीचंच पालन सातत्याने होताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आलेत. प्रतीक
प्रतीक आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती आणि प्रतीकचा पहिला चेंडू डॉट येतोय. स्ट्राईकला असणारा फलंदाज योगेश डावखुरा हाताचा हा फलंदाज आहे योगेश, जो संघाचा संघनायक आहे. टॉस निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय संघाचा संघनायक योगेश यांच्या समेत आपण गेला. टॉस जरी पराभूत असेल पण आज योगेशला करामत करावी लागेल. बॅकफुटला सरकला, पंच केला, चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध चेंडू पोहोचला, सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. एक वैशिष्ट्य आहे, योगेश, सागर आणि विकी हे जे सगळे जे फलंदाज आहेत या सगळ्या फलंदाजाने सिंगल डबल घेतलेलं नाही. या सगळ्यांनी बाउंड्रीजने आपलं खातं खोललंय. म्हणजे सागरने षटकाराने खातं खोललं आणि त्याचबरोबर विकी आणि योगेश या दोघांनी चौकाराने खातं खोललंय. यावेळेस परत एकदा चेंडू कव्हरला खेळलाय, खूप दूर उभारून आहे आणि चेंडू परत एकदा पाठवलाय कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा चौकार, 4 रन. थँक्यू. धाबलक धावसंख्या अगदी आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चौकाराने झपाट्याने पुढे जाते आणि धाबलक 18 वरती धाबलक एक गड्याच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार परत एकदा प्रतीक. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप खूप मोठा आहे, अगदी त्याच ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न करा. पुन्हा शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेग अगदी तटीय सर्कलच्या आतमध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला होता कॅप्टन योगेश याने, परंतु बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. प्रतीक गोलंदाजी मार्क होते अगदी आपण पाहतोय. प्रत्येक इतापे गोलंदाज आहे. स्ट्राईकला योगेश. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती मिळेल झालाय, पण लांबी थोडीशी कमी पडली, उंची खूप आहे. शतरक्षक डाऊन द बॉल, चांगला झेल झालाय आणि धक्का क्रमांक योग्य चेरोपडे बसेल, दुसरा. थँक्यू. इथं अगदी आपण पाहतोय इथेही सुद्धा अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅटर सुदर्शन केदार कशा पद्धतीने आता आपल्या फलंदाजीचं खोलतील द्वार मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुदर्शन केदार खूप मोठं नाव आहे. आज नावाला साजेशी कामगिरी सुदर्शन केदार यांच्या माध्यमातून होणार का ते आपल्याला पाहायचंय. देवगिरी ब्लास्टर संघ सुरुवातीला फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत अगदी आपण पाहिलं तर 18 धावा आहेत आणि या 18 धावा ज्या आहेत या सगळ्या षटकार चौकाराच्या आहेत. सिंगल डबल एकही नाही. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चौकार आलेत आणि एक षटकार येताना पाहायला मिळालाय. या 18 धावा येत असताना 2 फलंदाज पण बाद झालेत, पण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने नेहमीच आतापर्यंत षटकार आणि चौकाराने खातं खोललेलं आहे. प्रतीक तयार. स्विच इट. वा, मला असं वाटतंय सुदर्शन केदार आज येताना घरूनच सेट होऊन आले की काय. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट निश्चित प्रमाणात आपण पाहतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या आत की बाहेर बाहेर आहे आणि हा चौकार आहे. 4 रन. चौथा फलंदाज आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला आणि ज्याने चौकाराने आपलं खातं खोललेलं आहे. नवीन गोलंदाज स्पर्धेत आपण पाहूया गोलंदाज निलेश साबळे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. संघाचे संघनायक आहेत समोर विकी याला आपण पाहतोय आणि 2 षटकं संपली, 2 फलंदाज बाद, 22 धावा आहेत, सगळे 2 अंक आलेत बरोबर. 2 समालोचक आहेत आमच्या पाठीमागे, 2 स्कोरर आहेत. दुसरी मॅच आहे, दुसरा दिवस आहे, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हा, प्रहार प्रीमियर लीग वर्षातून दोनदा होत असते. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलची पहिली सिंगल आली. दाबरकड धावसंख्या एकाने पुढे जाईल. टू स्कोर असेल आता 23 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. सगळे आपण दोन या अंकाविषयी चर्चा करत असताना एक सिंगल येताना पाहायला मिळाली. या स्लो फुलटॉस होता. परफेक्ट बॅटवरती मिळू शकला नाही. सुदर्शन इथे अगदी आपण पाहतोय मिडविकेटला चेंडू खेळतोय. एक धावा आली आहे. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. त्या प्रकार धावसंख्या आहे आत्ता 24 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक तिसरं या दरम्यान जे चालू असताना इथे उंची खूप आणि काय क्षेत्ररक्षण केलंय जबरदस्त. अफलातून क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय आणि शुभमचं कौतुक करावं लागेल. शुभम गाभारे एक झेल सुद्धा त्याने घेतलाय आणि तिथे अगदी आपण पाहिलंय 5 धावा आपल्या संघासाठी त्यांनी या दरम्यानच्या वाचवलेल्या आहेत. त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. धाबा इकडे पुढे जाईल. चला पंच निर्णय घ्या आणि आपण विनंती करू मॅच लवकर लवकर स्पीडअप करा. तुम्हाला एक गोष्ट सातत्याने आम्हाला सांगावी लागते समालोचन कक्षाच्या माध्यमातून की सगळ्यात महत्वाचं काय की काल 15 मॅच होत्या झाल्यात 12. एखादी ठीक आहे ना 3-3 मॅच बाकी राहत आहेत. म्हणजे आपण 3-3.5 तास जर लेट असू तर आपण याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की आपण किती उशीर करतोय. यावेळेचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे. सुदर्शन केदारच्या रूपाने धक्का क्रमांक तिसरा. कुणी घेतला झेल मित्रा? राजेशने कॅच झेलला. धन्यवाद राजेशने. एक चांगला झेल या ठिकाणी जो घेतलाय आणि धक्का क्रमांक तिसरा सुदर्शन केदार याच्या रूपाने या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळालाय. सिंहगड कॉलेजच्या या मैदानावरती अगदी आपण पाहतोय सातत्याने खूप चांगल्या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण विशेष आज इथं तुम्ही आलात ना तर एक वेगळा माहोल आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की ऑनलाईन जो मित्रपरिवार जो जोडला जातो तो जोडल्यानंतर अगदी या मैदानाचं कौतुक करत असतो. इथलं आयोजन इथले नियोजन इथे प्रेक्षक यांच्यासाठी ज्या गॅलरीज आहेत त्या प्रेक्षक गॅलरीसाठी दिली गेली जी नावं आहेत उद्योगरत्न रतनजी टाटा. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. त्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम. ही नावं जगप्रसिद्ध आहेत आणि त्यांचीच नावं अगदी आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खास करून प्रेक्षक गॅलरीला म्हणजे दिलेले आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय फुलटॉस होता. त्या दरम्यान चेंडू दिशा बदलली. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. दुसरी सुद्धा धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-28. सुरुवातीला फलंदाजी करत असताना देवगिरी ब्लास्टर. गोलंदाज अगदी आपण पाहूया आता नवीन गोलंदाजी मार्क निलेश साबळे यांनी 2 षटकं टाकली 16 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट कॅप्टनने मिळवलेल्या आहेत. गोलंदाज तयार.
यावेळेचा चेंडू सुरेख. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप अचूक टप्प्याची गोलंदाजी या दरम्यान अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे गोलंदाज प्रकाश राठोड ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलेत, 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये धावा फक्त 3 त्यांनी खर्च केलेल्या आहेत. चौथं षटक चालू आहे. 3 बाद 31 धावा. सुरुवातीला फलंदाजी करत असताना देवगिरी ब्लास्टर. यावेळेस शॉट ऑन बॉल बराच वेळ अगदी झगडत होता आणि मेहनत करावी लागत होती फलंदाजाला. अशा प्रकारचा फटका खेळला. यावेळेस अगदी परफेक्ट टायमिंग झालाय. चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. धाबरका धाबसंख्या 37. एक षटकार खूप जबरदस्त आहे पाहायला मिळाला. यावेळेस परत एकदा शॉट ऑन पूल. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु खूप दूरवरती होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. परंतु तिथे षटकार की चौकार याबद्दल थोडंसं कन्फ्यूज आहेत आणि षटकार आहे. चेरन लागोपाठचा दुसरा षटकार. शॉट ऑन पूल आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय खूप चांगला फटका. षटकार आलाय. लागोपाठचा दुसरा. 4 ओव्हर संपलेत आणि 3 बाद 43 धावा आतापर्यंत निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी बैठक व्यवस्था अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गेली 12 पर्व ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना समय सूचकता त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय की प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि डेव्हलपमेंट जी म्हणतो ना आपण, ही सातत्याने या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे साफसफाई जे म्हणतो ना आपण, ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि तुमचा कामगार वर्ग सुद्धा खूप सुंदर काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. यावेळी सगळं आपण पाहिलंय चेंडू खूप चांगला आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बाद धावांची धावसंख्या जी आहे ती 43 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं सुरू झालंय. 1, 2 आणि 3 या तीनही षटकात एक एक फलंदाज बाद झालाय. चौथ्या षटकात फक्त फलंदाज येताना अर्थात विकेट येताना पाहायला मिळाले नाही. यावेळेस आपण पाहिलंय चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. क्षेत्ररक्षण तिथं खराब झालं. क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडूवरती, परंतु चेंडू हातातून सटकला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले धापलकती धावसंख्या जी आहे ती 47 धावा आहेत. तिसरं षटक 3 फलंदाज बाद. तिसरा चेंडू असेल 5व्या षटकातला. 6 षटकांच्या लढती आहेत. विशाल स्ट्राईकला आहे. यावेळेस विशाल याच्यासाठी हा चेंडू होता. बॅटवरती येऊ शकला नाही परफेक्ट. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. देवगिरी ब्लास्टर्स वर्सेस अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पन्हाळा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉस पन्हाळा संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. देवगिरी संघ सुरुवातीला अगदी आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षकाची जागा या दरम्यान बोलली जाते. मनापासून कौतुक या ठिकाणी प्रत्येकाचंच, कारण हे सगळे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून अगदी आपण पाहतोय. हो 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 इथे मात्र खूप जोरदार फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय आणि परत एकदा क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
विशालची फलंदाजी अगदी आपण पाहतोय. अर्थात त्याच्याकडून डॉट बॉल जरी येत असतील परंतु त्याच्या बॅटमधून येणारे जे काही चौकार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आपल्याला पाहिले मिळालेत. कारण स्लॉगवर सुरू झालेले आहेत. 5वं षटक चालू आहे. 51 धावा या दरम्यान अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि देवगिरी ब्लास्टर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा, 51 रन, टोटल रन कंप्लीट. 51 धावा वापर करते आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अगदी शॉर्ट पुलचा फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल महेशने घेतला. एक चांगला झेल. विशाल बाद झालाय आणि आता विशालच्या जागेवरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो असेल आता शैलेश. शैलेश यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. देवगिरी ब्लास्टर सुरुवातीला फलंदाजी करतोय. सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगड कॉलेजचे मैदान आहे ज्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धा 12व्या पर्वातल्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक सुंदर वातावरण आणि या सुंदर वातावरणात अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणायला क्रिकेटची स्पर्धा आहे पण इथं हारणं जिंकणं लांबची गोष्ट आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू परफेक्ट बॅटमध्ये मिळवू शकला नाहीये. चेंडू तो डॉट आणि या डॉट बॉलने या 5व्या षटकाची होईल सांगता. 5 ओव्हर कंप्लीट, 4 बाद 51. गोलंदाजाचं नाव कळवा. मुकेश. क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले. उमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू त्याच्यावरती आला एक सिंगल आहे. आता बरं का धावसंख्या 52. शैलेश आता आपण पाहतोय. शैलेश बेंद्रे यावेळेस शैलेशच्या बॅटमध्ये चेंडू लॉंगरला खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचला. वॉट अ कॅच. प्रकाश यांनी घेतलेला एक चांगला असा झेल आणि पन्हाळा टीम मध्ये अजून थोडासा प्रकाश निर्माण झालाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू तिथे अगदी आपण पाहतोय आरामात लेग सिंगल आहे. लेग बायच्या रूपाने धाबा धावसंख्या अगदी आपण पाहूया पुढे जाऊन पोहोचेल. लेग बायच्या रूपाने 53 धावा आहेत. इथं गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. उमेश अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजच्या मार्कवरती आहे आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाज म्हणजे शेवटचे 15 चेंडू आपण 2 विकेट आल्यात आणि 2 षटकार 2 चौकार पण आले. आणि तिथं अगदी आपण पाहतोय उंची खूप होती चेंडूला. तिथे धावबाचा प्रयत्न असेल. दोन्ही क्षेत्राची थोडीशी गडबड निश्चित प्रमाणात होताना पाहायला मिळाली. क्षेत्राचा अंमल झालाय आणि त्याचा फायदा होईल. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि धापरगती धावसंख्या आता 5 बाद 55. 5 बाद 55.
ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम या प्रेक्षक गॅलरीमध्ये बरेचसे खेळाडू आहेत. मॅच संपली पहिली आणि तिथे थोडासा आराम करतायत. लोगो टीम ती आपण पाहिली ऑनस्क्रीन. तिथं अगदी आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळी शॉटॉन पुलचा फटका आहे. शतरक्षक तिथे पोहोचला. थोडासा पडझड होताना पाहायला मिळाली परंतु तिथे चांगला झेल झालाय की नाही काय सर झेल आहे की नाही याबद्दल आहे झेल आहे आणि एक चांगला झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालाय. प्रतीक याने घेतलेला एक चांगला असा झेल. चला यानंतरचा टॉस आपल्याला करायचा आहे. अजिंक्य तारा स्मॅशर आणि रायगड स्टार्स. अजिंक्य तारा आणि रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या लवकरात लवकर. तर एक इनिंग या ठिकाणी संपलेली आहे आणि देवगिरी या टीमकडे जर आपण निश्चितप्रमाणे पाहिलं तर या संघाने एक चांगली धावसंख्या या ठिकाणी जी उभारली. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला 57 झालेले आहेत. 58 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. एक षटकार खेळला होता. 4 चेंडूचा सामना केला. विकीची गडी जबरदस्त होती. 27 धावा 14 चेंडूमध्ये. सुदर्शन केदार वाटलं होतं खूप चांगल्या प्रकारची इनिंग पाहायला मिळेल परंतु सो बॅड लक पॉईंटला एक झेल झाला. 3 चेंडूत 5 धावा सुदर्शन केदार यांच्या. विशाल सोरमरे 7 चेंडूत 10. शैलेश 0 वरती बाद आणि अभि 0 वरती नॉट आउट होते. 6 ओव्हरमध्ये 57 धावा झाल्या आणि कौतुक करायला गेलं पन्हाळा संघाचं. एकच अतिरिक्त आली होती आणि ती लेग बॅचवर पण एक अतिरिक्त आपल्याला फक्त पाहायला मिळाली. गोलंदाजाचं कौतुक. निलेश साबळे 2 षटकं 16 धावा 2 विकेट. प्रतीक 2 षटकं 20 धावा 2 विकेट. प्रकाश 1 षटक 15 धावा आणि उमेश 1 षटक 5 धावा 2 विकेट. प्रकाश हा एकमेव गोलंदाज ज्याला विकेट आली नाही आणि एकमेव त्याचं षटक आहे ज्या षटकात एकही विकेट आली नाही. बाकी प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट येताना पाहायला मिळालेले आहेत. फॉलोअप विकेट 1 बाद 6 2 बाद 18 3 बाद 25. त्यानंतर चांगली इनिंग होती. 4 बाद 51 26ची भागीदारी आली. त्यानंतर 5 बाद 52 आणि 6 बाद 57 धावा झाल्यात. 58चा पाठलाग करायचा आहे. टॉस होईल आणि टॉससाठी या दरम्यान जोडले जातील टॉक्सबॉक्समध्ये आदरणीय नरेश ढोमे सर. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 12व्या सीझन मधील दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना या मैदानामध्ये आता होणार आहे. रायगड स्टार्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स. दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समवेत जोडले जात आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे सहकारी सन्माननीय शरद धौड सर इथे टॉस करणार आहेत. तर नाणेफेकीचा कौल होईल रायगड आणि अजिंक्य तारा. अजिंक्य तारा स्मॅशर संघाचे संघनायक कॉल करतायत. यस हेड इज कॉल. हेड इट इज. टॉस जिंकलेला आहे अजिंक्य तारा स्मॅशर्स. काय निर्णय असेल? मी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशी पुढे जाते आपल्या संघासाठी कशी जाते ही स्पर्धा? आमच्या संघासाठी तसं आम्ही एक मॅच जिंकलो आणि एक मॅच हरलेलो आहे आणि आता आम्हाला ही मस्ट विन मॅच आहे त्यामुळे आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाने दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत. पहिल्या चांगले फॉर्म मध्ये आहे आणि विशेषतः गतविजय त्यांना हरवले. काय होमवर्क आहे या संघाच्या विरोधात? आहे तसं प्लॅनिंग आहे ते आम्ही आता ग्राउंडमध्येच करू आणि बघू. रायगड स्टारचे संघनायक आपल्या समोर येत आहेत. पहिली बॅटिंग करायची आहे. मागच्या दोन्ही मॅच मध्ये विशेषतः फिल्डिंग मध्ये आपली टीम खूप जबरदस्त काम करते. अजून काही गोष्टी तुम्हाला जाणवल्यात की ज्या संघामध्ये कमकुवत आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे? असं कमकुवत तर काय नाही आहे. टीम बॅलन्स आहे. आम्ही चांगला प्रयत्न करू जिंकण्याचा. म्हणजे आता जर मॅच जिंकलो तर क्वालिफाय होऊ.
मागच्या दोन्ही मॅच तुम्ही जिंकलेल्या आहेत. टीमचा परफॉर्मन्स निश्चित चांगला होतोय. तरी देखील अजिंक्यतारा स्मॅशर समोर आहे आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न असेल की काय अभ्यास आहे या संघाचा तुमच्याकडे? नाही आता पहिल्यांदा बॅटिंग आहे म्हणल्यावर 60-70 धावा करायला लागतील आणि त्यांचे बी बॅट्समन चांगले आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे. टॉस जिंकला अजिंक्यतारा स्मॅशर्सने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी इथे घेतलेला आहे. तर टॉस बॉक्स मध्ये इथेच थांबूया. जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे नवा सामना, दुसरा डाव आणि गोपी जाधव सर. थँक्यू. थँक्यू. मॅचला सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला. दुसऱ्या डावाची सुरुवात निलेश चौधरीसाठी पहिलाच बॉल त्याने ऑन साइडला उडवला आणि पहिल्या बॉलवर धावा आले 4. पहिलाच बॉल चौकारासाठी पाठवलाय सागर यादव. दुसरा बॉल क्रॉस बॅटने मिड ऑन द फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, तो देखील तेवढाच चांगला आहे, पण तो क्विक सिंगल. स्ट्राईक रोटेट होईल. निलेश चौधरीच्या खात्यामध्ये सिंगल ऍड होते. धावसंख्या 5. लक्ष आहे या सामन्यामध्ये 58 बनवायचे. हा सामना जिंकण्यासाठी पण रायडर्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स असा सामना रंगलाय. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग झाली, गोलंदाजी चांगली करायची. स्ट्राईक एंडला आहे आता प्रकाश राठोड. पहिलाच बॉल लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे सुदर्शन दमदार केदार. नाही सोडणार झेल, फलंदाज होईल बाद. दुसरा पहिला धक्का बसतोय 5 या धावसंख्येवर. येस, थँक्यू. पहिला धक्का बसतोय तिसऱ्याच बॉलवर पणारा रायडर्सला प्रकाश राठोड PSI. थँक्यू डीजे. यू बॅटर इन. निलेश साबळे टीमचे कॅप्टन. धावसंख्या सध्या 5. एक गडी गमावलाय. टार्गेट आहे, लक्ष ठेवलेलं आहे या सामन्यामध्ये 58. प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वाचा थरारी ती रंगला आणि तर सुरुवात चांगली झाली होती, पण तो विकेट आली आहे. निलेश चौधरीने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. दुसऱ्या बॉलवर त्याने सिंगल घेतली. प्रकाश राठोडने पहिल्याच बॉलवर मोठ्या फटक्याचं सिलेक्शन केलं, मात्र लांबी गाठ आलेली नाहीये. सुदर्शन केदार लॉंग ऑन मध्ये चांगला झेल टिपतो आणि तिथे फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर इन. टीमचा कॅप्टन. दोन्ही निलेश मैदानामध्ये आता बॅटिंग करतील आपल्या टीमसाठी. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 10च्या सरसने गरजेचा आहे. सागर तयार. राऊंड विकेट. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल उजव्या स्टंपवरचा बॉल होता. स्वीपर कव्हरला खेळाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. चौथ्या स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता. तिथून बॉलला लाईन पिकअप करत असताना स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळला. तिथे चौकार मिळाला निलेश साबळीला, जो टीमचा कॅप्टन आहे. पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्येचा वेग वाढील. धावा झालेला आहेत 9. 32 बॉलमध्ये 49ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. पॉवर प्ले मध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी सागर तयार. अजून एक वेळेला तोच प्रयत्न करायचा होता. स्लाइस करायचा होता बॉल, मात्र वेग होता. टप्पापर्यंत थोडासा टर्न झाला. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल बॉल. डॉट बॉलने ते चांगलं कमबॅक केले सागर यादवने. धावसंख्या आहे 9. पन्हाळा रायडर्स या स्पर्धेची सुरुवात थोडीशी निराशाजनक राहिली, पण तो आज कमबॅक करायचा आहे. दुसऱ्या बाजूला देवगिरी ब्लास्टर्स चांगले खेळत आहेत. ऑन साइडला लपेटलाय बॉल. जाईल काव कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. 4 धावा. सनसनी चौकार. येस, थँक्यू. पहिल्या षटकाचा काही संपलाय. थँक्यू डीजे. धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा काही संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली राहिली आहे. 3 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये. सागर यादवच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. त्यानंतर 13 धावा त्यांनी खर्च केल्या. संमिश्र षटक राहिले. अजूनही पाहिलं तर इथून धावा बनवायचे असतील 45. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 30 बॉलमध्ये 45. रिक्वायर्ड रन रेट 9 वर येऊन पोहोचलाय. 45. 5 षटक अजूनही शिल्लक आहेत. निलेश किती 5 वर. निलेश चौधरी दुसऱ्या बाजूला. निलेश
साबळे 3 बॉलमध्ये 8 वर खेळतोय आणि दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी उभारण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाजीसाठी आता टीमचा कॅप्टन योगेश बहुरे, डावखुरी हाताचा सीमर, फ्रंट लाईन. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू काऊ कॉर्नरला सध्या तिथून थोडासा बाहेर जाईल. मिड विकेट रिजनला सुदर्शन केदार. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपण सागरला पाहतोय. निलेश चौधरीसाठी पहिला बॉल. लेग कटर होता, समोर खेळाय, फिल्डर आहे, थोडासा बॉल पुढे पडलाय. अक्षयने बॉलचा पाठलाग सुरू केलाय. सागर तिथे बॅकअप देईल तोपर्यंत धावा मिळते. 2 रनिंग बिटवीन द विकेट इथे चांगलं आणि बरोबरच 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 15-15. 58चं टार्गेट आहे. पन्हाळा रायडर्ससाठी हा सामना महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला अक्षयपासून बॉल थोडासा पुढे पडला. योगेश तयार. अभिला डाव हाताने राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. निलेश चौधरीसाठी पुन्हा फटका फसलाय. यावेळेला फिल्डर आहे. सागर यादवने झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का बसतोय. निलेश चौधरी OUT आउट. पंधरा या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय. 28 बॉलमध्ये 43. सामन्यामध्ये शिरकाव. विकेट फॅक्टर भरपूर महत्वाचा ठरेल. निलेश चौधरीने सुरुवात या डावाची चौकाराने केली. 4 बॉलमध्ये 7 धावा त्याने काढल्या. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला पण तो टायमिंग करू शकलेला नाहीये बॉलला आणि सागर यादवने झेल टिपत असताना फलंदाजी ते बाद झाला. योगेश बहुरेच्या खात्यामध्ये विकेट. पंधराला 2 ही परिस्थिती आहे पन्हाळा रायडर्सची. इथून त्यांना कमबॅक करणं गरजेचं असेल. न्यू फलंदाज, नवीन बॅटर उमेश. समोर आहे योगेश. हाफ ट्रॅकर लवकर पिक केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय. पिकअप शॉट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅसिव्ह हिट 6. लेट पण थेट. थँक्यू. पिकअप शॉट होता. कुटप्प्याचा बॉल टाकलाय. योगेश बहुरेने चूक केली. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला असं पाहायला मिळतं आणि त्यावर षटकार आला. पहिलाच बॉल उमेशसाठी डगआउट मधून सेट होऊन आलाय असं चित्र त्याने दाखवून दिलं. पहिल्याच बॉलवर षटकार. धावसंख्या 21. 2 गडी बाद झालीत. 58 बनवायचे आहेत. दुसऱ्या डावामध्ये आता कमबॅक करावं लागेल. पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला फलंदाज षटकार किंवा चौकार घेतो आत्मविश्वास मिळतो. तोच आत्मविश्वास घेऊन येते पुढे खेळावं लागेल. योगेश तयार. राऊंड विकेटने पुढचा चेंडू उमेशसाठी. लेग कटर होता. पुढ्यातून बॉल वळवलाय. चांगला टर्न प्राप्त केलाय. बॉलला फिंगर रोल केले. ही खासियत आहे योगेश बहुरेची. ऍक्शन रिप्ले पहा. पुढ्यातून वळवलाय. स्लाइटली लेग कटर. वळण घेतले बॉलने. बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. योगेशने कमबॅक केलंय. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 डावा खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. उमेश तयार. पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. पुढे सरसावलाय. लॉफ्ट केलाय. बॉलला फिल्डर आहे. सुदर्शनने बॉल वर्ड फिल्डिंग. काय बॉल थांबवलाय. सुदर्शन केदार नाही हा परिकंचित आहे. अतिशय वेगाने धावतो. फिटनेस खूप चांगला या खेळाडूचा. चांगलं अंतर त्याने कापलं. गुगलला जा लगेच सर्च करा आफ्रिकन चित्ता. या जगामध्ये सर्वाधिक वेगाने पळतो त्याच वेगाने सध्या सुदर्शन केदार धावताना पाहायला मिळाला. बॉल त्याने थांबवला. कमिटमेंट. योगेश तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. लेग कटर होता. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. बैठक घातलीय. बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग. रन इथे मिळणार नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या 23. 2 गडी बाद पन्हाळा रायडर्स आणि आता 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरजेच्या असतील त्या धावा इथून पुढे बनवायचे. 35 धावा 24 चेंडू.
सचिन डवळीज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वाचा थरार क्रिकेटचा रंगारंग सोहळा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सागर यादव पहिल्या षटकामध्ये महागडा राहिला निलेश साबेसाठी. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल कॉट बी हँड साठी अपील. येस अंपायर सिग्नल उचलून धरल्याने आता फलंदाज बाद होईल. टीमचा कॅप्टन निलेश साबळी. ओ युटी आउट. थँक यू डीजे. ऍक्शन रिप्ले पहा. कशा दाटणीचा चेंडू टाकला सागर यादवने. फ्रंटलाईन सीमरच्या भूमिकेमध्ये नेहमी चांगली भूमिका त्याने वटवली आहे. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे निलेश साबळे सारखा एका मातबर खेळाडूची. 4 बॉलमध्ये 8 धावा काढून तो बाद झाला. 200चा स्ट्राईक रेट. आता चेंडू शिल्लक असतील 23 बॉलमध्ये रन बनवायचे 35. प्रतीकी तापे मैदानामध्ये दाखल झालाय. वेलकम अजय पुराणिक. वेलकम बाळा क्षीरसागर. खेळाडूंना ऍक्शन पाहायला मिळतील आज. आपलं स्वागत आहे दुसऱ्या दिवसामध्ये. दोघांची मॅच असणार आहे. दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र परंतु कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरतील. इथे लॉफ्ट केलाय बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. पिकअप शॉट. लाईन पिकअप केली. मागच्या बॉलवर विकेट आली परंतु त्यानंतर पहा प्रत्येकी तापेचा कारनामा. तुटून पडला अक्षरशः या बॉलवर. सागर यादवची धाबे दणाणली असतील एवढ्या लांब मारलाय हा बॉल आणि त्यानंतरचा बॉल बाहेर काढलाय. चांगला टप्पा आहे. कमबॅक केलंय. मागच्या बॉलवर थोडीशी चूक केली. यावेळेला बॉलला चांगला टर्न प्राप्त केला. फिंगर रोल केली उजव्या हाताचा बॅटर प्रतीक. दुसऱ्या बॉलवर मात्र बीट झालाय. पहिल्या बॉलवर त्यांनी षटकार ठोकला. आत्मविश्वास भरपूर आहे. पुन्हा तेच मागच्याच बॉलची जेरॉक्स कॉपी. पाय चाललेले नाहीयेत. फुटवर्क बदला आदित्य. आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते नसेल तर लोक गेम खेळत आहेत. गेमच तर खेळायचंय पण गोलंदाजाच्या माइंड सोबत खेळायचंय. सध्या गोलंदाज फलंदाजाच्या माइंड सोबत खेळतोय. उलट दिशेने खेळलाय. रिवर्सचा प्रयत्न. तिथे देखील अपयश. लगातारचे 3 चेंडू निर्धाव. डोक्याला हात लावलाय. विचार केलाय हे मी काय करतोय. कारण ते प्रत्येक निर्धाव चेंडू खेळणं म्हणजे आमच्या नरेश ढोमे सरांच्या भाषेत स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखं आहे. पण इथे निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये. धाबा गरजेच्या आहेत. 29. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर तयार. पुढचा चेंडू राऊंड विकेट. मागे गेलाय. पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे ने इथे यावेळेला प्रयत्न थोडेसे कमी. मिळते 4 धावांची हमी. चौकार. सुदर्शन केदारने तिथे मागच्या वेळेला बॉल थांबवला होता. यावेळी योगेश बहुरे होता टीमचा कॅप्टन. डाव्या बाजूला जात असताना बॉल थांबवण्याचा प्रयत्न. स्वतःला झोकून दिलं. स्लाइड केलं. घसरला. बॉल थांबलेला नाहीये. पटक्यामध्ये ताकद होती. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा 3 गडी बाद. नेल्सन आकडा सध्या धाव फलकावर पाहायला मिळतोय. डेव्हिड शेफर्ड हे आंतरराष्ट्रीय पंच होते. ज्या वेळेला नेल्सन आकडा यायचा 1 पाय वरती घ्यायचे आणि इशारा कळवायचे. सध्या धाव फलकावर देखील 33 आहे. 3 विकेट गेल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील इथून पुढे 25. 18 बॉलमध्ये 25. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन. गेम ऑन. टीव्ही ऑन ठेवा. महाराष्ट्राबरोबरच भारतातील अनेक स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे. अनेक विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते आदरणीय सचिन डवळे सर त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वाचा थरार. आज दुसरा दिवस. तब्बल 7 दिवस हा रणसंग्राम, हा महासंग्राम इथे रंगील. सचिन भोसले बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे उमेश. 4 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. पहिला बॉल ओढ विकेट. पहिलाच बॉल लवकर खेळाय. बॅट लवकर फिरवली. गती कमी होती. बॉलवर बीट केलंय. बॉल जाईल. यष्टीला फुंकर मारून निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा यष्टी पासून बाहेर होता बॉल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेट. तिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना दुसरा बॉल. चांगला फटका आहे. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार.
या वेळेला चांगले टायमिंग गॅप शोधला, लवकर गॅप शोधत असताना चौकार वसूल केलाय उमेशने. 6 बॉलमध्ये 12 वर तो पोहोचलाय. अजून एक वेळेला प्रयत्न चांगलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि हा बॉल देखील साईल. अक्षयच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचा दुसरा चौकार. उमेशच्या बॅटमधून 4 धावा. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, चांगला टॉस प्राप्त होतोय सध्या चेंडूला. बाउन्स चांगला मिळाला. क्षेत्ररक्षक अक्षयने प्रयत्न चांगला केला, मात्र त्याला हुलकावणी दिली. बॉलने सीमारेषा गाठली. 2 चौकार लगातारच्या 2 बॉलवर आलेत. धावसंख्या 41 वर पोहोचली. आता सामन्यामध्ये शिरकाव. रिक्वायर्ड रन रेट आता 7 वर येऊन पोहोचलाय. 6.80. 15 बॉलमध्ये 17. हे समीकरण इथून पूर्ण करायचंय. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी सामना खुला झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. मागच्या 2 बॉलचा दबाव, दडपण पाहायला मिळतंय. गोलंदाज सचिन भोसलेवर. लाईन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. कमबॅक करायचंय. एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली आहे. 15 बॉलमध्ये आता रन बनवायचेत. या बिलला पॉइंटच्या डोक्यावरून खेळाय. डी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल स्वीपर कव्हर मधून. तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचंय. थ्रो थोडासा लेट आहे आणि ते धावा मिळालेला आहे 2. धावफलक उभारी घेतोय. 58चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी पन्हाळा रायडर्ससाठी. मात्र या षटकामध्ये धावा आल्यात सचिन भोसलेच्या विरोधात. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11. 5वा चेंडू. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा सिग्नल. ये संपाय सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. अजून एक एक्स्ट्रा. आता डोकेदुखी ठरेल. या एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. या डोकेदुखीवर तुम्हाला सॅरी डाऊन घेता येणार नाही. अजून एक वेळेला तेच दबाव, स्पष्ट दबाव. दबाव रिलीज करायचा आहे. प्रेशर बनवलाय आता फलंदाजाने. दबाव प्रेशर मध्ये घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. तुम्हाला फटके मारायचेत. यावेळेला फटका मारलाय जरूर. हवेत आहे. फटका फसलाय. सुदर्शन केदार झेल सोडणार नाही. फलंदाज बाद होईल. त्याने सेलिब्रेट केलेलं नाहीये, कारण त्याला माहिती आहे हा सामना चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. इथून गोलंदाजी चांगली करायची आहे. विकेट आली. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक इथे बसेल. 46 धावा झाल्यात. उमेश 9 बॉलमध्ये 18. 200चा स्ट्राईक रेट. चांगली खेळी, चांगला कॅमिओ आपल्या टीमसाठी त्याने पेश केला आणि तो बाद झालाय. पण इथून हा डाव सावरायचा असेल प्रतिगितापेच्या बरोबरीने जो नवीन फलंदाज येईल. प्रतिगितापे घेतोय. 5 बॉलमध्ये 10 वर टार्गेट आहे 58 धावसंख्येचं. अजूनही 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल. इथून डॉट बॉल खेळणं. धोक्याची घंटा वाजेल. चला लवकर फलंदाज मैदानात येईल. आज आपल्याला थोडं स्पीडअप करायचंय. सकाळी सूचना दिलेल्या आहेत. आज तब्बल 15 सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णच करायचेत. इरादा आयोजकांनी ठेवलेला आहे आणि आपल्याला त्याला सहकार्य करायचंय. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. वेळेचं बंधन पाळावं लागेल. न्यू बॅटरी अनिकेत समोर आहे. गोलंदाज सचिन भोसले. शेवटचा बॉल. मिडल स्टंपवरचा बॉल बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. बॉल जाईल पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 47. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे 11. 12 मध्ये 11. मध्ये 11 बनवायचे असताना योगेश बहुरेला पाचारण केलं गेलंय. तो टीमचा कॅप्टन आहे. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली. विकेट त्याच्या खात्यामध्ये. 12 मध्ये 11 बनवायचे. डॉट बॉल विकेट या गरजेच्या असतील देवगिरी ब्लास्टर्ससाठी. दुसऱ्या बाजूला पन्हाळा रायडर्ससाठी प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग होईल. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. स्लिप पॉइंट म्हणून क्षेत्ररक्षक आता पुढे आणलाय. योगेश तयार. डाव्या हाताने राऊंड विकेट. पहिलाच बॉल पुढ्यातून वळवलाय. वाह काय कलात्मकता आहे. यासाठी हा खेळाडू जाणला जातो. सातत्याने चर्चेत का राहिलाय हा खेळाडू. पहिलाच बॉल पुढ्यात टाकला. तिथून वळवलाय. हातभर वळण घेतलं. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय असंच पाहायला मिळालं. बेट केलंय. टोटली बीटन बाय योगेश बहुरे. अनिकेत पुढच्या चेंडूसाठी सज्ज. उत्तर द्यायचं. 11 मध्ये 11 बनवायचेत. हलक्यातने कट करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल देखील कमी गतीने स्लोवर कटरचा वापर केलाय. फलंदाज बीट चालाय. स्तब्ध उभं केलंय. अनिकेतला 2 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. धावफलक स्थिर आहे 47 ला 4.
10 बॉलमध्ये 11 बनवायचेच. अनेक डॉट बॉल या सामन्याचं समीकरण बदलतील. विकास पवार यष्टीच्या मागे विकी सध्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अक्षयला पुढे ठेवलाय. स्लीप पॉइंट मधून थोडासा पुढे घेतला. योगेश तयार. पुढचा चेंडू पुन्हा राऊंड विकेटने. अनिकेत तयार आहे. यावेळेला फटका हवेत. ते झेलची संधी अक्षयने झेल टिपल्या. अखेर फलंदाज बाद मागच्या 2 चेंडूवर धावा आलेली नव्हती. त्याचा दबाव इथे बनला होता अनिकेतवर आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद झालाय. 3 चेंडूवर धावसंख्या एकही खर्च केलेली नाहीये. आता समीकरण आहे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 9 बॉलमध्ये धावा बनवायचे 10. माफ करा 9 चेंडूने 11 धावांची गरज आहे. 58 धावांचं लक्ष आहे. 47 ला 5. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आराम करतोय. संतोष गवले नवीन फलंदाज स्ट्राईक इनला. योगेशच्या विरोधात फुललींचा बॉल वाईड लाईन यॉर्कर पेश केलाय. तिथून वळवलाय बॉल. 4 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. का संगणक आहे या टीमचा. वेलकम रोहितजी नांदुरकर आपलं स्वागत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 47 ला 5. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये 11. वेलकम अतुल डिंबळे. इनॅक्शन असेल हा देखील खेळाडू आज. कव्हर्स मधून काढलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्याने चूक केली. स्वीपर कव्हरला बॉल पोहोचलाय. एक्स्ट्रा कव्हरला येईल असं वाटलं होतं. वळण घेतलं आणि तिथून बॉल पोहोचलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. मागे गेला. बाउन्स होता या बॉलला. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. यावेळेला डोकं वापरलंय आणि आता चौकार वसूल केलाय. मती वापरली की प्रगती होते हे मी काल देखील उच्चारलं होतं. 51 धावा आहे. धावफलकावर 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या 7 मध्ये 7. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा राहील. हो स्लोवर कटर पुढ्यातून वळवलाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 51 ला 5. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील. इथे या सामन्यामध्ये पन्हाळ रायडर्सला 7. सामना कधीही कलाटणी घेऊ शकेल असं चित्र निर्माण झालंय. मैदानामध्ये संघनायकाला कानमंत्र देतोय. तो कानमंत्र काय असेल येणारे 6 चेंडू सांगून जातील. शेवटच्या षटकासाठी बहुधा अक्षयची वर्णी लागेल. चेंडू त्याच्या हातात दिलाय. अद्याप त्याला बोलवले नाहीये. पण शेवटच्या 6 चेंडूसाठी जे मला अपेक्षित होतं तोच गोलंदाज येतोय. सुदर्शन दमदार केदार. कारण या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट या टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जातो. तो शेवटचे 6 चेंडू टाकेल. तिथे 7 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. समोर अशी स्ट्राईक इनला प्रत्येक इतापी 5 बॉलमध्ये 10 वर खेळतोय. 200चा त्याचा स्ट्राईक रेट. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका त्याने खेळला होता. पण तो समोर आहे सुदर्शन दमदार केदार. हे बॅटल रंगील. वेलकम PSI राहुलजी कोकाटे आपलं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी यावर्षी या पर्वामध्ये त्यांनी सुट्टी घेतली आहे आणि काल त्यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेला सांगितलं या पर्वात मी सुट्टी घेऊन आलोय. वेलकम आपलं स्वागत. पहिलाच बॉल फ्लाय स्लिपला दिली दिशा. परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लेट करेल. तो पण ते एकदा मिळाली. अभिने यावीला चांगली फिल्डिंग केली. बॅकअप दिलाय. थर्डमॅनला बॉल पोचू शकला असता. सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 52. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 6. 5 मध्ये 6. सामना चांगला रंगलाय. दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत. यानंतर पुढच्या सामन्यामध्ये देखील रंगतदार स्थिती निर्माण होईल. टप्प्याचा बॉल समोर खेळाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. डायरेक्ट हिट केलाय. 2 मिळाल्यात आणि आता तिसरी देखील मिळाली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं. यष्टीवर बॉल फेकलाय. 2चं रूपांतर 3 मध्ये केलंय. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत आता 55. चेंडू शिल्लक आहे 4 बॉलमध्ये 3. काय मॅच रंगली आहे. यासाठी प्रत्येक पर्वामध्ये प्रहार प्रीमियर लीगला आवर्जून उपस्थित राहा. या स्पर्धेचा आनंद घ्या. धावसंख्या 55 ला 5. फुललींचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. जाईल काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे योगेश बहुरे टीमचा कॅप्टन. वेगाने बॉलवर पोहोचला. त्याने थ्रो केलाय. सिंगल मिळाली आहे. धावफलकावर 56 धावा.
चेंडू शिल्लक आहेत 3, जिंकण्यासाठी धाबा बनवायचे 2. 3 बॉलमध्ये 2. वेलकम पुष्पा. आता धाबा बनवायच्यात 3 बॉलमध्ये 2. सामन्यामध्ये रोमहर्षक स्थिती निर्माण झाली आहे. 58चं टार्गेट पन्हाळ्याच्या समोर. दुसऱ्या बाजूने सुदर्शन केदार कधीच मॅच सोडत नाही, शेवटपर्यंत लढणारा हा खेळाडू आहे. 56ला 5 ही स्थिती. अब तक 56 झाल्यात, अजून 2 बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहे त्यासाठी 3. अमोल बोतीकर. पुष्पा वेलकम, आपलं स्वागत आहे. 3 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. 56ला 5 रिक्वायर रन रेट. 4 वर क्षेत्ररक्षण पुढे आणलेत खेळाडू. 30 यार्ड वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षण रंगवले. सुदर्शन तयार. ओढती विकेटने हा बॉल मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट केलाय. रन मिळालेली नाहीये. पहा रणनीती. इथे आता काहीतरी वेगळं घडेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावा बनवायच्यात. सामना संपलेला नाहीये. आवडला असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. काही सामना इथे रंगला. 58चं टार्गेट. मी उल्लेख केला होता की सुदर्शन केदार कधीच सामना सोडत नाही, तो शेवटपर्यंत लढतो. संतोष 5 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. असंतोषमय वातावरण निर्माण करायचे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. हा चेंडू भरपूर महत्वाचा. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळाय. डीप मध्ये फिल्डर धावेल. 1 धाव तर पूर्ण केल्याने अखेर दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न इथे होतोय. बरोबरच हा सामना इथे फिनिश झालाय. 5 विकेट्सने हा सामना पळणारा रायडर्सने जिंकलाय. 58 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. विजयी धाव घेतले संतोषने आणि प्रतीकने. सामना मात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगला. 1 चेंडू शिल्लक असताना सामना पन्हाळा रायडर्सने जिंकलाय. अभिनंदन टीम पन्हाळा रायडर्स. हार्ड लक देवगिरी ब्लास्टर्स. आणि थेट आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. तिथे जोडले जातील मनोज बेल्लेकर सर आपल्यासोबत जोडले जातील. तुर्तास दुसऱ्या डावाचा लेखाजोगा मॅचची समरी आपल्या समोर सध्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. विकीने 14 बॉलमध्ये 27 काढल्यात. पहिल्या डावमध्ये देवगिरी ब्लास्टर्ससाठी विशाल सोरमरे 7 बॉलमध्ये 10. योगेश बौरे 5 बॉलमध्ये 8. सागर यादव 4 बॉलमध्ये 6 काढल्या. उमेश सोनमने 1 षटक टाकत असताना 5 धावा 2 विकेट. चांगली बॉलिंग केली. प्रत्येक इतापेने 2 षटकं टाकली. 20 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. निलेश साबळेने 2 ओव्हरमध्ये 16 2 विकेट घेतल्या. प्रकाश राठोड 1 षटक 15 धावा. दुसऱ्या इनिंगमध्ये पन्हाळा रायडर्सने उमेश सोनमने 9 बॉलमध्ये 18 काढल्या. प्रत्येक इतापेने 7 बॉलमध्ये 12 7-12 त्याच्या नावावर राहिला. दुसऱ्या डावाचा संतोषने 6 बॉलमध्ये 9 काढल्या. निलेश साबळेने 4 बॉलमध्ये 8 काढल्यात. सागर यादवने 2 षटकामध्ये 23 धावा देत असताना 2 गडी बाद केले. योगेश बहुरे 2 षटक 14 धावा 2 विकेट. सचिन भोसले 1 षटक 14 धावा 1 विकेट. सुदर्शन केदार 7 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्सने हा सामना इथे जिंकलाय. पन्हाळा रायडर्सने या सामन्याचा सामनावीर ठरलाय. उमेश सोनमने 1 षटक 5 धावा 2 विकेट आणि दुसऱ्या डावामध्ये 9 बॉलमध्ये त्याने 18 धावांची महत्वपूर्ण खेळी. एक चांगला कॅमिओ साकारत असताना आपल्या टीमला विजय मिळवून दिला आणि तो ठरलाय सामन्याचा